नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षण सुधारणेसाठी शिक क्रांती 2.0 हा जो काही उपक्रम आहे तो कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सिंपल आहे. या इनिशिएटिव्हच्या मागचा जो काही सुरू करण्याचा उद्देश आहे तो काय आहे? तर वर्ल्ड बँकेच्या मदतीने शालेय शिक्षण सुधारण्यासाठी. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या भारतीय गिर्यारोहकाने सर्वात कमी वेळेमध्ये 7 ज्वालामुखी शिखरे सर करून विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भूपती राजू अनमिश वर्मा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? भूपती राजू अनमिश वर्मा असं त्यांचं नाव आहे. या आपल्या भारतीय गिर्यारोहकाने सर्वात कमी वेळेमध्ये 7 वेगवेगळे ज्वालामुखी शिखरे सर करून विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे. यांच्याबद्दल 2 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. यांनी 23 ऑक्टोबर 2024 रोजी याला या ठिकाणी सुरुवात केली होती. जानेवारी 2025 मध्ये हे आव्हान 92 दिवस 4 तास आणि 45 मिनिटांमध्ये त्यांनी हे आव्हान पूर्ण केलं आहे. हे जे काही 7 ज्वालामुखी शिखर आहेत ज्याच्यामध्ये जगाच्या विविध प्रदेशांमध्ये हे स्थित असलेले ज्वालामुखी आहेत, जसं की टांझानिया, ओजोस डेल सालाडो, पिकोडी, ओरिझाबा, पापुआ न्यू गिनी, एल्ब्रस, दमावंद आणि माउंट सिडली या वेगवेगळ्या या ठिकाणी 7 ज्वालामुखी शिखरांचा समावेश आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. यूकेमध्ये कोणत्या भारतीय महिलेला महिला सक्षमीकरण पुरस्कार कला आणि संस्कृती कॅटेगरीमध्ये देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऋतुपर्णा सेनगुप्ता असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? ऋतुपर्णा सेनगुप्ता असं त्यांचं नाव आहे. यूकेमध्ये या भारतीय महिलेला महिला सक्षमीकरण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. सेनगुप्ता यांना प्रादेशिक आणि राष्ट्रीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल गौरवले जाणार आहे आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिवस, इंटरनॅशनल वुमन डे कधी असतो? 8 मार्चला. आणि 2026 ची थीम काय आहे या दिवसाची? गिव्ह टू गेन अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026. ठीक आहे, तर या ठिकाणी ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना यूकेमध्ये या भारतीय महिलेला महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ठीक आहे, प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल. तर बाकीचे जे काही वेगवेगळे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्या योगदानाबद्दल, त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना. बाल साहित्य पुरस्कार 2025 सुरेश सावंत यांना. 2025चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना. चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 शरण कुमार लिंबाळे यांना. टर्नर पुरस्कार 2025 नेना कालू यांना. नृत्य कलानिधी पुरस्कार 2026 उर्मिला सत्यनारायणन यांना. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सीता अशोक शेळके यांना. विली रिसर्च हिरोज पुरस्कार डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना. CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया यांना. MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना. आणि संगीता कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश यांना. या ठिकाणी बऱ्याच जणांच्या मागणीनुसार आपण या ठिकाणी आपल्या चॅनलची 3 महिन्याची जी काही चालू घडामोडीची PDF आहे 1 जानेवारी 2026 ते या ठिकाणी मार्च 2026 पर्यंत, बरोबर, या 3 महिन्याची PDF चालू घडामोडीची 27 मार्च 2026 ला आपण देणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे? या ठिकाणी तुमचा मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे ओपन करा, हा QR कोड स्कॅन करा आणि 50 रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 बरोबर या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. मी तुम्हाला लगेच ग्रुपला ॲड करून घेतो व्हॉट्सअपच्या आणि 27 मार्च 2026 ला तुम्हाला या ठिकाणी PDF दिली जाईल ज्याची तुम्ही झेरॉक्स काढायची आहे आणि त्या PDFची जास्तीत जास्त रिव्हिजन मारायची आहे, बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. नुकत्याच प्रकाशित झालेल्या करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कैलास सत्यार्थी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कैलास सत्यार्थी असं त्यांचं नाव आहे.
करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन नावाचं पुस्तक त्यांनी लेखन केलेलं आहे. त्या पुस्तकाचे ते लेखक आहेत कैलास सत्यार्थी. प्रश्न आहे एखादं पुस्तक आणि त्यांच्या लेखकाबद्दल. तर बाकीचे जे काही नवनवीन लेटेस्ट पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक लिहिले आहे राकेश मारिया यांनी. सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक लिहिले आहे मोहर बासू यांनी. मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक लिहिले आहे रघुनाथ माशेलकर आणि सुशील बोर्डे यांनी. सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक लिहिले आहे वासुदेव देवनानी यांनी. द ग्रेट सँक्शन्स हॅक वाय इकॉनॉमिक सँक्शन्स डोंट वर्क द वे वी एक्सपेक्ट हे पुस्तक लिहिले आहे उर्जित पटेल यांनी. अर्ली नॉर्थ इंडिया अँड इट्स कोइनेज हे पुस्तक लिहिले आहे देवेंद्र हंडा यांनी. आणि करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन हे पुस्तक लिहिले आहे कैलास सत्यार्थी यांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 4 राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाद्वारे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक ए कृष्ण कुमार ठाकूर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कृष्ण कुमार ठाकूर असं त्यांचं नाव आहे. NMDC राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे ते डिरेक्टर संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल. लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. MPSCचे नवीन अध्यक्ष विवेक भीमनवार. MPSCचे नवीन सचिव महेंद्र हरपाळकर. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक राकेश अग्रवाल. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवीन संचालक श्रीकुमार जी पिल्लई. BROचे 29वे महासंचालक हरपाल सिंग. अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष AK बालसुब्रमण्यम. CRPFचे नवीन DIG रविशंकर छबी. लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष रविशंकर प्रसाद. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉक्टर राजीव रघुवंशी. सेबीमध्ये कार्यकारी संचालकपदी डॉक्टर सदानंद दाते. आणि राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक बनले आहेत कृष्ण कुमार ठाकूर. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 2024-25 या फायनान्शियल इयरमध्ये आर्थिक वर्षामध्ये कोणते राज्य भारताचे अव्वल वस्त्र निर्यातदार बनलेले आहे? टॉप टेक्स्टाईल एक्सपोर्टर स्टेट इन इंडियाज असं म्हटलेलं आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर फायनान्शियल इयर 2024-2025 या आर्थिक वर्षामध्ये तमिळनाडू हे राज्य भारताचे अव्वल वस्त्र निर्यातदार राज्य या ठिकाणी बनलेलं आहे. तमिळनाडूबद्दल लगेच चर्चा करूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टालिन. राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 6 आपल्या कारकिर्दीमध्ये 900 गोल करणारा दुसरा पुरुष फुटबॉलपटू कोण ठरलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लिओनेल मेस्सी असं त्यांचं नाव आहे. जवळपास 1142 गेम्समध्ये 900 गोल केलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी कोण आहे नाव? लिओनेल मेस्सी असं त्यांचं नाव आहे. 900 गोल्स त्यांनी केलेले आहेत. पुढचा प्रश्न अलीकडेच भारत सरकारने कोणत्या उद्देशाने रिलीफ नावाची योजना सुरू केलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निर्यातदारांना पाठिंबा देणे. सपोर्ट टू एक्सपोर्टर्स बरोबर का नाही? इम्पोर्ट करणे म्हणजे आयात करणे, एक्सपोर्ट करणे म्हणजे निर्यात करणे बरोबर. आणि या ठिकाणी रिलीफ RELIEF या रिलीफचा फुल फॉर्म काय? रेझिलियन्स अँड लॉजिस्टिक्स इंटरव्हेन्शन फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटेशन बरोबर. उद्देश काय? तर आखाती आणि पश्चिम आशिया सागरी कॉरिडॉरमधील युद्धाच्या जोखमीमुळे प्रभावित निर्यातदारांना पाठिंबा देणे या उद्देशाने रिलीफ नावाची योजना सुरू केलेली आहे निर्यातदारांना पाठिंबा देण्यासाठी. पुढचा प्रश्न एशियन रायफल पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप 2027 कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर एशियन रायफल पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप 2027 या देशाच्या अंतर्गत होणार आहे. ठीक आहे. बाकीचे जे काही मग अपकमिंग स्पोर्ट्स आहेत त्याच्यावरती देखील चर्चा करूया. 2028 मध्ये वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं या ठिकाणी आयोजन करणार आहे भारत देश. 23वे राष्ट्रकुल खेळ होणार आहेत 2026 मध्ये ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी. फिफा महिला वर्ल्ड कप होणार आहे 2027 मध्ये ब्राझीलमध्ये. 24वे फिफा वर्ल्ड कप होणार आहे 2030 मध्ये मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगाल या ठिकाणी. 24वे राष्ट्रकुल खेळ होणार आहेत 2030 मध्ये अहमदाबाद भारतामध्ये. आणि एशियन रायफल पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप 2027 मध्ये भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वाधिक म्हणजेच 8,931 दिवस पदावरती राहणारे या ठिकाणी लॉंगेस्ट टर्म या ठिकाणी पदावरती राहणारे लीडर कोणते ठरलेले आहेत? तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नरेंद्र मोदी हे या ठिकाणी जे काही 8,931 दिवस पदावर राहणारे या ठिकाणी आणि ते लाईव्ह असणारे या ठिकाणी सर्वोच्च नेते ठरलेले आहेत. लक्षात घ्या, मोदींनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग ज्यांचा जवळपास 8,930 दिवसाचा रेकॉर्ड होता तो या ठिकाणी ब्रेक केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर 2001 मध्ये ते सीएम होते, 2022 मध्ये सीएम, 2007 मध्ये सीएम, 2012 मध्ये सीएम. हे झाले 4 कारकीर्द सीएम पदाची. त्याच्यानंतर 2014 मध्ये पीएम, 19 मध्ये पीएम आणि 24 मध्ये पीएम. हे 3 टर्म झाले पीएम पदाचे. या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, भारतीय लष्करातर्फे अमोघ ज्वाला हा जो काही सराव आहे तो कोठे आयोजित करण्यात आलेला होता? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बबिना म्हणजेच उत्तर प्रदेश. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, भारतीय लष्करातर्फे अमोघ ज्वाला हा जो काही सराव आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. याच्या मागचा उद्देश काय? तर हेलिकॉप्टर, ड्रोन, लढाऊ विमाने आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध साधनांचा वापर करून एकात्मिक तंत्रज्ञान आधारित युद्धाची चाचणी घेणे या उद्देशाने या ठिकाणी भारतीय लष्करातर्फे अमोघ ज्वाला हा जो काही सराव आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. जाता जाता उत्तर प्रदेशबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना झाली 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, भारत सरकारचे कोणत्या वर्षापर्यंत सार्वत्रिक आरोग्य विमा व्याप्ती साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2033 पर्यंत या ठिकाणी भारत सरकारचे या वर्षापर्यंत सार्वत्रिक आरोग्य विमा व्याप्ती साध्य करण्याचे या ठिकाणी उद्दिष्ट आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. निर्मला सीतारामन यांनी 2033 पर्यंत सार्वत्रिक आरोग्य विमा संरक्षणाचे उद्दिष्ट जाहीर केले. विम्याच्या उपलब्धता वाढवण्यासाठी एका ग्रामीण संपर्क कार्यक्रमाअंतर्गत 25,000 ग्रामपंचायतींचा समावेश केला जाणार आहे या अंतर्गत. शेवटचा प्रश्न, योगा 365 हे जे काही कॅम्पेन आहे, मोहीम आहे, ते कोणत्या मंत्रालयाच्या द्वारे सुरू करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी आयुष मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ आयुष किंवा आयुष मंत्रालय या मंत्रालयाच्या द्वारे योगा 365 नावाची कॅम्पेन मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. ज्याच्या मागचं उद्दिष्ट योगाला वर्षातून एकदा करण्याच्या उपक्रमाऐवजी दैनंदिन सराव म्हणून प्रोत्साहन देणे. विज्ञान भवन येथे योग महोत्सव 2026 दरम्यान याचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं होतं. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, देशामध्ये 100 नवीन प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? अमृत भारत स्टेशन योजना, पीएम मित्र योजना, भारत औद्योगिक विकास योजना की समर्थ योजना? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.